हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी गेली होती इशिकाच्या बर्थडेची खरेदी करायसाठी. तिला ड्रेस घ्यायचा होता. हा बघा, हा तिच्यासाठी मी ड्रेस आणलेला आहे व्हाईट कलरचा. आणि सोबतच काही थोडंसं तिला मेकअपचं वगैरे सामान पण मी घेऊन दिलेलं आहे, स्टेशनरीचं. बघा, हे बर्थडेचं पण आणलेलं आहे, बलून्स आणि हे मेकअपचं बेल्ट वगैरे, पिन, कानातले, अंगठी, लिपस्टिक वगैरे असं थोडंसं मी सामान पण आणलं होतं. आणि बर्थडेसाठी इडली सांबार होता आणि सांबारचा मसाला पण आणला होता. आणि देवसाठी काही चॉकलेट्स आणली होती. त्यानंतर मुलं, शेजारी एक छोट्या मुलाचा बर्थडे होता, सारांशचा. सगळे मुलं तिकडे गेले होते बर्थडेसाठी. बर्थडेमध्ये होता चिवडा, मोठ आणि लाडू असा बर्थडेचा मेनू होता. सर्व मुलांनी थोडा थोडा नाश्ता केला आणि उरलेला सर्व नाश्ता बाबांना देऊन दिला. बाबा सगळ्यांचा उरलेला नाश्ता खात होते. तिन्ही मुलांनी थोडा थोडा नाश्ता खाल्ला. हे आहे दुसऱ्या दिवशी. सकाळी मी तयार झाली होती. सकाळी 5 वाजले होते. आणि हे बघा, आता 6:30 वाजता मी पूर्ण रेडी झाली आहे. आणि रेडी होऊन मी मम्मीकडे आली आहे. मम्मीची पूजा पण मी करून दिली. मम्मीला दुसरे कामं होते. तर आता वाजले आहे 6:45 आणि आम्ही निघालो आहे परतवाड्याला जाण्यासाठी. हे बघा, आम्ही सगळेजणी असा एक स्पेशल ऑटो केला होता परतवाड्याला जाण्यासाठी. आम्ही परतवाड्याला शिवमहापुराण कथा आहे ते ऐकण्यासाठी आम्ही गेलो होतो. सकाळी गेलो होतो, एकदम 6:45 वाजले होते आम्ही निघालो तेव्हा. तर ऊन पण नव्हती, थोडा थोडा बारीक पाऊस पण चालू होता. तिथे पोचल्यावर खूप ऊन वाढून गेली. हे बघा, आम्ही तिथे पोचलो. असं खूप मोठं असं मैदान आहे, वावर. त्यामध्येच हे मंडप टाकलेलं होतं. तिथे आतमध्ये गेलो. हे खूप मस्त असे संत्र्याचे बगीचा होता. तिथूनच आम्ही आतमध्ये गेलो. हे बघा, रस्त्यानं पूर्ण असे मस्त दुकानं लागलेले होते. कपडे, स्टॉल, खाण्याचे वगैरे पण खूप सारे दुकानं होते. हे इथे नाश्ता वाटप चालू होता, पोहे. मग आम्ही सर्व तिथे पोचलो आणि पोहेचा मस्त आस्वाद घेतला. मस्त गरम गरम पोहे, खूप टेस्टी असा प्रसाद झालेला होता. हे बघा, असे सगळीकडे असे दुकानं लागलेले होते. सर्वजण आपापली छोटं मोठं सामान खरेदी करत होते. त्यानंतर आम्ही आतमध्ये पोचलो. हे आहे शिवमहापुराणचं भव्य असं खूप मोठं असं मंडप आहे हे. यामध्ये तर बिलकुल पण जागा नव्हती. आम्हाला तिथं पोचता 9:15 वाजले होते. खूप मंडप पूर्ण पॅक होतं. मंडपमध्ये आतमध्ये तर बिलकुल जागा नव्हती. बाजूने जे छोटे मंडप टाकलेले होते, आम्ही तिथे गेलो. त्यामध्ये आम्हाला अशी आतमध्ये गेल्यावर थोडीशी जागा मिळाली. तिथेच बसलो आम्ही. खूप ऊन होती, तिथे पण खूप ऊन लागत होती. बघा, आता भजनाची सुरुवात होत आहे. सगळेजणांनी आम्ही असं सेल्फी फोटो काढले. आणि महाराजजी आले आहे स्टेजवर. मंडपची शिवमहापुराण कथेचे जे पुस्तक आहे त्याची पूजा वगैरे करत आहे. खूप गर्दी होती तिथे. बसायला पण काही लोकांना बसायला पण जागा नव्हती. हे बघा, महाराजजी आले आहे आता कथा वाचन करत. महाराजजी अशी खूप मस्त कथा वाचतात, शिवमहापुराण कथा सांगतात. आम्ही सर्वांनी शांतपणे बसून कथा ऐकली. खूप मस्त वाटलं. कथेचा 6वा दिवस होता. 6व्या दिवशीची कथा ऐकली आणि त्यानंतर आम्ही ते बघा, तिथे आता आरती वगैरे सुरू होती. कथा संपली. त्यानंतर आम्ही अजून थोडी जागा झाली तर अजून आतमध्ये गेलो. तिथे महाराजजीला पाहण्यासाठी, दर्शन करण्यासाठी आम्ही थोडं आतमध्ये गेलो.
सर्वांनी तिथे सोबतच जो नाश्ता वगैरे आणला होता तो तिथे बसलो मंडपातच आणि तिथे बसूनच आम्ही नाश्ता पण केला. माझ्या मम्मीने आणली होती चिवडा आणला होता करून, काकूंनी पापड पोट आणि पोळ्या मस्त आम्ही नाश्ता केला. मस्त वाटलं तिथे बसून नाश्ता करताना. बघा काकूंनी केळ्याचे चिप्स, बुंदी आणि शेवळ्या आणल्या होत्या. हे इकडे सगळेजण आम्ही बसलो आहे इकडे, तिथंच बसून मंडपात खाल्लं तर खूप मस्त वाटलं आम्हाला. आणि ह्या काकूंनी ज्वारीच्या खारोळ्या आणि शेंगदाणे पण आणलेले होते सोबतच, ते पण आम्ही मस्त खाल्लो. त्यानंतर खूप ऊन होती, आम्ही घरी आलो. थँक्यू फॉर वॉचिंग.